राज्यात पुन्हा एकदा जोरदार पावसाची शक्यता। मान्सूनची देखील होत आहे चांगल्या प्रकारे प्रगती। सध्या पाहायला गेलं तर मान्सूनने केरळ व्यापला। तर शेतकरी मित्रांनो, आता सविस्तर हवामान अंदाज पाहणार आहोत। त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका। खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाही। सबस्क्राईब केले की रोजची रोज हवामानाची बातमी याच चॅनलवरती पाहायला मिळेल। तर चला पाहूयात आता सविस्तर बातमी। तर शेतकरी मित्रांनो, आता पावसाची सुरुवात राज्यात जोरदार होणार आहे। सर्वात आधी पाऊस जे आहे ते आपल्याला मुंबई ते कोकणच्या दरम्यान पाहायला मिळणार आहे। नंतर मुंबई व कोकणाकडून हा पाऊस आपल्याला मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्राच्या इतर भागात येण्याची शक्यता आहे। तसेच जर पाहायला गेलं तर सध्या स्थितीला महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्याला ढगाळ स्थिती पाहायला मिळत आहे। त्यातली त्यात मराठवाडा, विदर्भ सर्वत्रच आता आपल्याला तुरळक ढगाळ स्थिती दिसून येत आहे। जर आता पाहायला तर ही ढगाळ स्थिती उद्या आणखीन तीव्र होणार आहे। तर काही ठिकाणी शिडकावा देखील पावसाचा होऊ शकतो। तसेच पाहायला गेलं तर या पावसाचा जोर हळूहळू वाढताना दिसून येत आहे। आपल्याला सर्वात आधी पावसाचा जोर मुंबई, दापोली, रत्नागिरी, कोकणाच्या भागामध्ये दिसून येत आहे। तर शेतकरी मित्रांनो, नंतर इकडे लातूर, मराठवाड्यातील जो भाग असेल, इकडे अकलूजचा भाग आहे, पुणेचा भाग असेल, अहिल्यादेवीनगर, अकलूज, सोलापूर, विजयपूर, सांगली, बीड, लातूर, नांदेड, लोणार, पुसद, अकोला, संभाजीनगर, इकडे जळगाव पर्यंत पावसाळी वातावरण राहणार आहे। ही स्थिती आपल्याला जूनच्या 2 तारखेला दिसून येणार आहे। जळगाव या ठिकाणी मात्र ढगाळ स्थिती राहू शकते। मात्र पावसाची शक्यता अहिल्यादेवीनगर, लातूर, बीडचा काय भाग आहे, अकलूज, सोलापूरचा काय भाग आहे, तर सांगली, सातारा, विजयपूर, गोकाक, बागलकोट, तर पुणे, साताराचा काय भाग आपल्याला दिसून येत आहे। तसेच शेतकरी मित्रांनो, आपण जर पाहायला गेलं तर हा पाऊस आपल्याला विदर्भाकडे देखील पाहायला मिळू शकतो। तो पाऊस नागपूरच्या आसपास, गडचिरोलीच्या आसपास देखील पाहायला मिळणार आहे। तसेच जर पुढे पाहायला गेलं तर नांदेडकडे देखील सरकत आहे व 2 तारखेला रात्रीला तीव्र पावसाचं वातावरण तयार होणार आहे। यावेळेस सतर्क राहावे। ते पावसाळी वातावरण केज, पेठ, जामखेड, करमाळा, तुळजापूर, सोलापूर, तसेच इंदापूर, अफजलपूर, पंढरपूर या ठिकाणी पाहायला मिळेल। तर अहिल्यादेवीनगर, पैठणच्या भागामध्ये देखील पाहायला मिळणार आहे। तसेच सिल्लोड व चाळीसगाव व संभाजीनगरच्या उत्तरेकडील भागात रात्री 2 किंवा 3च्या आसपास आपल्याला पावसाळी स्थिती पाहायला मिळू शकते। हे पावसाळी वातावरण चांगलंच तीव्र आपल्याला दिसून येत आहे। तसेच जर पाहायला गेलं तर आता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, सविस्तर अपडेट तुम्हाला एकाच व्हिडिओतून समजत आहे। आता पाहायला गेलं तर शेतकरी मित्रांनो, 3 तारखेला देखील जोरदार पावसाचं आगमन राज्यात पाहायला मिळणार आहे। तो भाग म्हणजे संभाजीनगर, अहिल्यादेवीनगर, बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, नाशिक, मालेगाव, इकडे अकोला, तसेच पुसद, तर अमरावती, नागपूर, चंद्रपूर, यवतमाळच्या भागात ढगाळ वातावरण पाहायला मिळेल। हलकी पावसाची स्थिती आपल्याला दिसून येणार आहे। जास्त पावसाची शक्यता नाहीये। मात्र मराठवाड्याचा पूर्ण भाग घेतल्यासारखा पाऊस हा राहणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांसाठी मराठवाड्यातील खुशखबरच म्हणावं लागेल। जर वातावरणात बदल झाला तर लवकरच कळवू। धन्यवाद।